हाय स्टुडंट, आज आपण जनरल सायन्सचा पहिला लेसन लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हा लेसन लर्न करणार आहोत. सो लेट्स बिगन. फर्स्ट अपॉन 3 क्वेश्चन. स्टुडंट, कॅन यू रिकॉल? फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द हायरार्की फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम? हू इन्व्हेंटेड बायोनॉमियल सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर? Which levels of hierarchy are considered while writing the name of binomial nomenclature? त्यानंतर बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन म्हणजेच जैवविविधता व त्याच्या वर्गीकरणाची गरज. लास्ट इयर वी लर्न दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन अर्थ अडॅप्टेड अकॉर्डिंग टू जिओग्राफिक रिजन, फूड, इंजेक्शन, डिफेन्स etc. while adapting many differences are observed in ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस टू. म्हणजेच मागील इयत्तेत आपण असे शिकलेले आहोत की लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते जिओग्राफिक कंडिशननुसार अडॅप्ट होतात, त्यांचे अन्नग्रहण आणि स्वतःचे संरक्षण etc. तसेच ज्यावेळेस ते जिओग्राफिक रिजननुसार अडॅप्ट होतात आणि त्यावेळेस अडॅप्ट होताना एकाच जातीच्या प्रजातीमध्ये विविध बदल झालेले आपणास दिसून येतात. देन अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस अराउंड 87 मिलियन स्पेसीस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर फाउंड ऑन अर्थ इन्क्लुडिंग लँड अँड सी. म्हणजेच 2011च्या गणनेनुसार समुद्र आणि पृथ्वीवर 87 दशलक्ष म्हणजेच 87 मिलियन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर फाउंड ऑन अर्थ. It is really big number. To study such a vast number, it was essential to divide them into groups. म्हणजेच एवढ्या प्रचंड संख्येने असलेले सजीव यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे ग्रुप्समध्ये डिवायडेशन करण्याची आवश्यकता भासली. म्हणून पुढे सो ग्रुप्स अँड सबग्रुप्स वेअर क्रिएटेड कन्सिडरिंग द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणून त्याच्या सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस पाहण्याकरिता त्याचे ग्रुप्स आणि सबग्रुप्स तयार करण्यात आले. दिस प्रोसेस ऑफ डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू ग्रुप्स अँड सबग्रुप्स इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. म्हणजेच हे जे सजीवांचे ग्रुप्स आणि सबग्रुप्स तयार करण्यात आले यालाच बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणतात. मराठीमध्ये जैविक वर्गीकरण असे म्हणतात. त्यानंतर रॉबर्ट हार्डिंग विटाकर was an American ecologist. In 1969 he divided living organism into 5 groups. म्हणजेच रॉबर्ट हार्डिंग विटाकर हे अमेरिकन इकॉलॉजिस्ट होते. त्यांनी 1969 मध्ये डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू 5 ग्रुप्स म्हणजेच त्यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे 5 ग्रुपमध्ये डिवायडेशन केले. For this classification, Whitaker considered following criteria. विटाकर यांनी सांगितलेल्या कोणकोणत्या क्रायटेरिया होता ते आपण बाजूच्या टेबलच्या सहाय्याने समजून घेऊया. सर्वप्रथम लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे 2 भागात डिवायडेड होतात. स्टुडंट, एक भाग आहे प्रोकॅरियोट्स व दुसरा भाग आहे युकॅरियोट्स. सर्वप्रथम हे लक्षात असू द्या. त्यानंतर प्रोकॅरियोट्स डिवायडेड होते युनिसेल्युलरमध्ये आणि युकॅरियोट्स डिवायडेड होते युनिसेल्युलर व मल्टीसेल्युलरमध्ये. युनिसेल्युलर म्हणजे ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये एक सेल असते त्यास युनिसेल्युलर म्हणतात. विद्यार्थ्यांनो, खालच्या बॉक्समध्ये पहा किंगडम 1 मोनेरा. किंगडम 1 मोनेरा हे युनिसेल्युलरचे उदाहरण आहे. आणि तसेच जर युकॅरियोट्सचा जर विचार केला तर ते 2 भागात डिवायडेड केलेले आहे. एक युनिसेल्युलर व नंतरचे मल्टीसेल्युलरमध्ये. आणि स्टुडंट, युनिसेल्युलरचे उदाहरण आहे किंगडम 2 प्रोटिस्टा. आणि तसेच मल्टीसेल्युलर युकॅरियोट्स हे 3 भागात डिवायडेड झालेले आहेत. एक किंगडम 3 फंगी, त्यानंतर किंगडम 4 प्लॅन्टी, त्यानंतर किंगडम 5 ॲनिमेलिया. युकॅरियोट्समध्ये मल्टीसेल्युलरचे जे उदाहरण आहे किंगडम 3 फंगीमध्ये, त्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असतात
बट ऑर्गॅनिझम कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस, म्हणजेच फोटोसिंथेसिस ते परफॉर्म करू शकत नाहीत. त्यानंतर आहे किंगडम 4 प्लांट. सेल वॉल प्रेझेंट अँड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस, म्हणजेच जे प्लांट आहेत ते फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात. आणि त्यानंतर आहे ॲनिमेलिया. नो सेल वॉल, त्यामध्ये ते टोटली पूर्णतः दुसऱ्यावर डिपेंड असतात, त्यामध्ये कोणती सेल वॉल नसतात. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, हा जो टेबल आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण एक्झाममध्ये हा टेबल तुम्हाला जसाचा तसा विचारू शकतात. त्यामुळे हा टेबल तुम्हाला लर्न करणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर आपण जे 5 विटाकर यांनी सांगितलेला जो क्रायटेरिया आहे तो पाहणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. त्यामध्ये 2 भाग आहेत, एक आहे प्रोकॅरियोटिक आणि दुसरा आहे युकॅरियोटिक. त्यानंतर कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, त्यामध्ये युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर असं आहे. त्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशन, जे प्लांट असतात ते ऑटोट्रॉफिक असतात, ते फोटोसिंथेसिस करू शकतात. त्यानंतर फंगी हे सॅप्रोफायटिक असतात, ते मेलेले जे जनावर वगैरे असतात त्यांचं ऑब्झॉर्प्शन करतात, म्हणजे पूर्णतः ते दुसऱ्यावर डिपेंड असतात. त्यानंतर ॲनिमल्स हे हेटेरोट्रॉफिक असतात, हेटेरोट्रॉफिक असल्यामुळे ते पण दुसऱ्यावर डिपेंड असतात. आणि इंजेस्टिव्ह, त्यानंतर लाईफस्टाईल. प्लॅन्ट जे आहेत ते प्रोड्युसर असतात, त्यापासून उत्पादन घेता येते. त्यानंतर जे ॲनिमल्स आहेत ते कन्झ्युमर असतात, म्हणजेच ते दुसऱ्यावर डिपेंड असतात, ते कन्झ्युम करतात. त्यानंतर फंगी जे असतात ते डिकम्पोजर असतात, म्हणजेच ते कोणतेही पदार्थाची डिकम्पोज करतात, त्यांना म्हणजेच विघटन करतात. त्यानंतर आहे क्लासला नंबर 5 फायलोजेनेटिक रिलेशनशिप. त्यामध्ये प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक आणि युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर अशा प्रकारे विटाकर यांनी केलेला क्रायटेरिया आहे. हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपण जो हिस्ट्रीचा टेबल दिलेला आहे तो एक्सप्लेन करणार आहोत. कार्ल लिनियस इन 1735 डिवायडेड लिव्हिंग वर्ल्ड इन 2 किंगडम्स, व्हेजिटेबिलिया अँड ॲनिमेलिया. कार्ल लिनियस यांनी 1735मध्ये जे लिव्हिंग वर्ल्ड आहे त्याचे 2 किंगडममध्ये डिवायडेशन केले. त्यामध्ये व्हेजिटेबिलिया अँड ॲनिमेलिया हे 2 किंगडम आहेत. त्याला मराठीमध्ये वनस्पतीसृष्टी व प्राणीसृष्टी असे म्हणतात. त्यानंतर हेकेल इन 1866 कन्सिडर्ड 3 किंगडम्स, प्रोटिस्टा, प्लांट अँड ॲनिमल्स. म्हणजेच हेकेल यांनी 1866मध्ये 3 किंगडम सांगितलेले आहेत, त्यामध्ये प्रोटिस्टा, प्लांट आणि ॲनिमल्स हे आहेत. त्यानंतर इन 1925 चॅटॉन क्रिएटेड 2 ग्रुप्स, प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. त्यानंतर इन 1925 चॅटॉननी 2 ग्रुप तयार केले, त्यामध्ये प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स हे 2 ग्रुप आहेत. त्यालाच मराठीमध्ये आदिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी असे म्हणतात. त्यानंतर इन 1938 कोपलँड डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू 4 किंगडम्स, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट अँड ॲनिमल्स. म्हणजेच कोपलँड यांनी 1938मध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांना 4 भागात डिवायडेड केले, त्यामध्ये मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट आणि ॲनिमल्स हे ते 4 भाग होते. त्यानंतर आपला लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स या लेसनमधील पहिला टॉपिक आहे किंगडम फर्स्ट मोनेरा. त्याची किंगडम मोनेरा याची आपण शॉर्टकटमध्ये माहिती घेतलेली होती. आता आपण याविषयी डिटेल माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहूया किंगडम 1 मोनेराविषयी.
सर्वप्रथम किंगडम मोनेराचे काही उदाहरण पाहूया जे बाजूच्या चित्रामध्ये दिलेले आहेत. स्टॅफायलोकॉकस ऑरियस, क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनम, त्यानंतर लेजिओनेला निमोनी, साल्मोनेला टायफी आणि व्हायब्रिओ कॉलेरी, त्यानंतर स्ट्रेप्टोकॉकस निमोनी आणि ट्रेपोनेमा पॉलिडम. वरील सर्व मोनेरा किंगडममधील सजीव आहेत. स्टुडंट, जे साईडच्या चित्रामध्ये उदाहरणं दाखवलेले आहेत अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते सर्वच्या सर्व तुमच्या पाठ असणं आवश्यक आहे. तरी ते सर्व लर्न करून घ्यावी. त्यानंतर स्टुडंटला जी शाळेमध्ये करायची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ते आपण पाहू. टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड ऑर बटर मिल्क ऑन अ क्लीन ग्लास स्लाइड. Dilute it with a little water. Carefully keep a cover slip. Observe it under high power of compound microscope. What did you see? म्हणजेच सर्वप्रथम एक स्वच्छ काचेची पट्टी घ्यावी, त्यावर दह्याचा एक थेंब टाकावा, थोडे पाणी त्यावर टाकून ते त्या काचेवर कव्हर करावे व ती ॲक्टिव्हिटी मायक्रोस्कोपमधून पाहावी व निरीक्षण करावे काय दिसते तर. Moving small rod like microbes are lactobacilli bacteria. म्हणजेच तर त्या काचेवर तुम्हाला हालचाल करणारे मायक्रोब्स दिसतील, तो म्हणजेच लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया होय. ऑल टाईप्स ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन ॲल्गी आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. म्हणजेच सर्व प्रकारचा बॅक्टेरिया आणि ब्ल्यू ग्रीन ॲल्गी हे किंगडम मोनेरामध्येच समाविष्ट होतात. तसेच त्यांचे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत, ते कॅरेक्टरिस्टिक खूप महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवावे. त्यामध्ये फर्स्ट, ऑल द ऑर्गॅनिझम आर युनिसेल्युलर. म्हणजेच फर्स्ट नंबरचे जे कॅरेक्टरिस्टिक आहे त्यामध्ये सर्व सजीव हे एकपेशीय असतात. त्यानंतर सेकंड, दे मे बी ऑटोट्रॉफिक ऑर हेटिओट्रॉफिक. म्हणजेच ते स्वयंपोषी किंवा परपोषीय असतात. त्यानंतर त्याचा तिसरा कॅरेक्टरिस्टिक आहे, दे आर प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गनल्स. म्हणजेच ते आधी केंद्रकीय असतात, म्हणजे प्रोकॅरियोटिक असतात, त्यामध्ये पेशी अंगिके नसतात. त्यानंतर आहे किंगडम 2 प्रोटिस्टा. Prepare a temporary amount of 1 drop of pond water on glass slide. Observe it under the low power and high power microbes. You will find some motile microbes with irregular shape. These are amoebas. म्हणजेच एका काचेच्या पट्टीवर एका पॉन्डमधील एक थेंब पाण्याचा घेऊन हाय पॉवर व लो पॉवर सूक्ष्मदर्शकाखाली ठेवून त्याचे निरीक्षण म्हणजेच ऑब्झर्वेशन करा. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आकाराचे सूक्ष्मजीव हालचाल करताना दिसतील. ते जे जीव आहेत ते अमिबा आहेत. त्यानंतर आपण किंगडम 2मध्ये प्रोटिस्टाचे जे लक्षण आहेत म्हणजे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत ते पाहू. प्रोटिस्टा आर सिंगल सेल ऑर्गॅनिझम विथ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस इन्क्लोज इन अ न्यूक्लियर मेम्ब्रेन. म्हणजेच प्रोटिस्टा किंगडममध्ये जे सजीव असतात ते एकपेशीय असतात व त्यांच्या पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. त्यानंतर दे हॅव सुडोपिया ऑर हेअर लाईक सिलिया ऑर विप लाईक फ्लॅगेला फॉर लोकोमोशन. म्हणजेच त्यामध्ये सुडोपिया असते, ते लाईक सेलिया की जे लोकोमोशनसाठी आवश्यक असते, म्हणजे त्यामुळे ते चालू शकतात. म्हणजेच विप लाईक फ्लॅगेला फॉर लोकोमोशन. त्यानंतर ऑटोट्रॉप्स. एक्झाम्पल युग्लिना व्हॉल्वॅक्स कंटेन क्लोरोप्लास्ट. युग्लिना जे आहे म्हणजे ते बाजूच्या पिक्चरमध्ये जे दिलेलं आहे ते ऑटोट्रॉप्स कॅटेगरीमध्ये येते. म्हणजे फोटोसिंथेसिस ते करू शकतात व स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. तसेच व्हॉल्वॅक्समध्ये क्लोरोप्लास्ट असते, त्यामुळे ते सुद्धा प्रकाश संश्लेषण करू शकतात व ते ऑटोट्रॉप्स या कॅटेगरीमध्ये येतात. स्टुडंट, हे ध्यानात असू द्या, बाजूच्या चित्रामध्ये जे दिलेले जे जीव आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत.
तुम्हाला परीक्षेमध्ये ते विचारले जाऊ शकतात. ते किंगडम 2 प्रोटिस्टामध्ये येतात. त्यामध्ये व्हॉलॉक्स, युग्लिना, अमिबा आणि पॅरामेशियम हे जीव आहेत. त्यानंतर आपण पाहू किंगडम 3 फंगी. ॲक्टिव्हिटी: टेक अ मॉइस्ट पीस ऑफ ब्रेड और भाकरी and keep it in container with lid for 2 or 3 days. After 2 or 3 days, a fine cotton thread-like tuft is found growing on the surface of the bread. Prepare a temporary mount of few threads from this culture and observe it under the microscope. ही विद्यार्थ्यांना शाळेमध्ये करायची ॲक्टिव्हिटी आहे. सर्वप्रथम पावाचा किंवा भाकरीचा तुकडा ओला करून एका डबीमध्ये झाकण लावून ठेवा. 2 दिवसानंतर डबी उघडून पाहिल्यास त्यावर कापसासारखे बारीक बारीक तंतू वाढलेले असतील. त्यातील काही तंतू काचाच्या पट्टीवर घेऊन त्या तंतूंना सूक्ष्मदर्शकाखाली ऑब्झर्वेशन करा आणि ते जे बारीक बारीक तंतू सूक्ष्मदर्शकाखाली दिसतील तेच फंगी आहेत. त्यानंतर पुढे आपण फंगीचे काही कॅरेक्टरिस्टिक पाहू. फर्स्ट, these are non-green eukaryotic heterotrophic organism. म्हणजेच हे नॉन ग्रीन म्हणजेच असंश्लेषी युकॅरियोट्स हेट्रोट्रॉफिक ऑर्गॅनिझम आहे. हे प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. हेट्रोट्रॉफिक असल्यामुळे त्यांना अन्नासाठी दुसऱ्यावर डिपेंड राहावे लागते. त्यानंतर नंतरचे कॅरेक्टरिस्टिक: मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉफ्स. दे फीड अपॉन डिकेन ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजेच हे जे फंगी आहेत हे सॅप्रोट्रॉफ आहेत. म्हणजेच ते दुसऱ्यावर ग्रो होतात. ते आपलं अन्न डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवरून मिळवतात. म्हणजेच ते कुजलेल्या पदार्थावर जगतात. त्यानंतर देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड चिटिन. म्हणजेच त्याची जी कवर असते ते कॉम्प्लेक्स शुगरची बनलेली असते आणि त्या कवरला चिटिन म्हणतात. मराठीमध्ये कायटिन, शर्करा असे म्हणतात. सम फंगी आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लियर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. म्हणजेच काही जे फंगी आहेत ते थ्रेड म्हणजेच धाग्यासारखे असतात आणि त्यांच्या सायटोप्लाझममध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असते. म्हणजेच त्यांच्या पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. त्यानंतर नंबर 5, बेकर जे आहेत ते ईस्ट नावाचा फंगी ब्रेडमध्ये टाकतात. ॲस्परजिलस नावाची जी फंगी आहे ते मक्यावरील फंगी आहे. तसेच पेनिसिलम मशरूम. थ्रू मेनी सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आर इंट्रोड्यूस्ड आफ्टर विटाकर्स. हिज 5 किंगडम सिस्टीम इज वाइजली ॲक्सेप्टेड. त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नंतरचा चॅप्टर पूर्ण करू. थँक्यू.